नमस्कार मंडळी. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक ही दोन्ही विनोदाची गावं आता पुन्हा एकदा गजबजून जाणार आणि ह्यांच्या साथीनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा खळखळून हसणार. कारण आता पुन्हा एकदा सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाचा नवा हंगाम. पुन्हा एकदा शोधूया कॉमेडीचे जहागीरदार. मंडळी, अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी त्यांच्या संपूर्ण ताफ्यासोबत इथे सज्ज आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकचे सगळे हास्यवीर देखील सज्ज आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. या आठवड्यात हास्य बुद्रुकचे इनामदार आहेत प्रसाद, नम्रता आणि वनिता खरात. आणि हास्य खुर्दचे इनामदार आहेत विशाखाताई, अंशुमन दादा आणि पॅडी दादा. आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या टॅलेंटचा फैसला करण्यासाठी आपल्या या चावडीवर सरपंच म्हणून आहेत ज्यांच्या हसण्यामुळे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र खळखळून हसतो, असे विनोदाच्या कुटुंबाचे थोरले आबा अर्थात मकरंदादा अनासपुरे. आणि त्यांच्या सोबतीला आहेत अशा अभिनेत्री ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातल्या सबंध लेकीबाळींसाठीचं आपलं घरचं माणूस अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेर घर अलकाताई कुबल. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य जत्रेच्या या नवीन हंगामाचे तुम्ही दोघेही सरपंच आहात. तुम्ही या सगळ्या नवीन हास्यवीरांना काय सांगाल? मी तर प्राजक्ता सांगेन, मी या कार्यक्रमात दिलखुलास हसायला आले. कारण आयुष्यभर मी आत्तापर्यंत माझ्या प्रेक्षकांना रडवलं होतं, स्वतः रडले होते. पण मला मनापासून दाद द्यायला आवडते, दिलखुलास हसायला आवडतं आणि या कार्यक्रमात ही मला मेजवानी आहे. वा वा वा, क्या खूप कहा. म्हणजे अलकाताईबद्दल सांगायचं म्हणजे अलकाताईंनी त्या गंभीर आणि तशा रडवेल्या भूमिका केल्यात, पण एकदा शॉट संपला की ग्रीन रूम मधल्या अलकाताई आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही आणि त्यांच्याबरोबर गाडीतही आम्ही बसत नाहीत. कारण मी वाऱ्याच्या वेगानं आले हे गाणं त्यांच्याकडे बघूनच लिहिलंय की काय असं मला नेहमी वाटतं. आणि ही नवीन जी टीम आहे त्यांना एकच, लाजायचं नाही, घाबरायचं नाही, दणकून मारायचा दणका. जे काय उजाडल तिकडे उजाडल. असं आहे. कसं आहे ते, आपण ती ओवी असते पहा, ती जात्यावर बसल्याशिवाय येत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रियाज करत नाहीत विनोदाचा, प्रयत्ने कॉमेडीचे तेल रगडिता हास्य ही गळे. इतकं प्रेमळ शब्दात सगळ्यांना सांगितल्यानंतर मला वाटतं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस दणक्यात होणार, यात काही शंकाच नाहीये. क्या बात. तुम्हा दोघांनाही मी आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. यस, आसनस्थ पण आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. मंडळी, आपल्या अंशुमन दादाच्या दुर्दैवी आयुष्याची सुरुवात त्याच्या बालपणापासूनच झाली. आता त्याच्या लहानपणी त्याच्या पाळणा घरात घडलेला हा प्रसंगच बघा ना. हा धमाकेदार प्रसंग तुमच्या समोर घेऊन येतात अंशुमन दादा आणि विशाखाताई. नमस्कार 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 नमस्कार. मी विशाखा सुभेदार आणि हे माझं वात्सल्य पाळणाघर. काय गेले काही महिने हास्य जत्रा जोरात सुरू होती, छान पैसेही मिळत होते. अचानक काय झालं माहिती नाही, लोक करोडपती व्हायला लागले आणि आम्ही तर म्हटलं वेळात वेळात काहीतरी सुरू करावं म्हणून नवीन बिझनेस सुरू केला. गेले कित्येक महिने एका बालिश लेखकाला, नटाला सांभाळायची इतकी सवय झाली आहे. त्यामुळे म्हटलं बाबा, त्यामुळे म्हटलं लहान मुलं तर आपल्याला नक्कीच सांभाळता येतील, म्हणून मग हे वात्सल्य पाळणा घर. तिकडे बेरिंग पकड. एक्सक्यूज मी,
वात्सल्य पाळणाघर हेच का? हो हो हेच हेच हेच. होता. अय्या हा तुमचा मुलगा? हा. अरे बाप रे. डेअरिंग पकड ना. वा 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 गोड आहे हो गोड आहे मुलगा. हे बाळा ये 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 ये. अगं तडी बापले टिटबिट लावले रुमाल बिमाल नाकाला. आगा. ए नाव काय रे राजा? अंशू. 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 चेक कुठल्या नावाने येणार आहे? अंशुमन चंद्रकांत विचारे. मग नाव काय? अंशू. अंशू. शाबास. ए गंमत गंमत. हे बघ काकू तुला चॉकलेट देतीये. वाव, काकूनी चॉकलेट दिलं मला. काय मस्त आहे दुनियादारी. काकू थँक्यू. आय लव्ह यू काकू. कोतोडी आय लव्ह यू बाळा. किती गोड आहे. तू राहशील ना इकडे बाळा? हो काकू मस्त आहेत, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. मायाळू आहेत मायाळू. मायाळू मायाळू. नाही नाही शब्द आणि हात वारे यात खूप फरक आहे. थोडं लहान आहे ना? चांगलं बोलले तरी काय दुनियादारी. हे कुठलं पेरिंग आहे? काळजी घ्या हा. हो नाही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित काळजी घेईन मी. काय आहे इथं ना मुलांना माझा लळा लागतोच अहो. म्हणजे बघा ना कित्येक मुलं मला मम्मा मम्मा अशी हाक मारतात. त्यांना वाटतं की मला मम्मा म्हटल्याने एलिमिनेशन होणार नाही. त्याचं काही नाहीये. होणार होणार सगळं व्यवस्थित होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्हाला माहितीये का माझ्या हाताखालून जी जी मुलं जातात ना ती खूप हुशार होतात. त्यांचं तेच किट करतात. आम्ही कधी शिकवायला जात नाही त्यामुळे. काकू आपलंच किट आहे. तुमचं झालंय तुम्ही निघा आता. असं बोलतात आईला. टाटा कर टाटा टाटा. गेली 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 गेली. ये ये कसं ग गोड वाळत चॉकलेट खाणार. काकू काकू मला ही चॉकलेट फोडून द्या ना. ओ फोडून देऊ. अरे अरे बापले. हे घे चॉकलेट. अरे काकूला नाही देणार चॉकलेट. एकटं एकटं खाणार. अरे शेअरिंग इज अ केअरिंग. दे चॉकलेट. नाही, एवढं- दे चॉकलेट. अरे अरे शेअरिंग इज अ दे इकडे. शेअरिंग इज अ केअरिंग. हे घे. पण तुम्ही मला दिलेलं चॉकलेट. अरे लहान मुलांनी जास्त चॉकलेट खायचं नसतो. तुला माहितीये का दात किडतो. मला भरपूर द्या आता. 1 किलो तर काय फरक पडतो. द्या ना चॉकलेट. नाही 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 बरं चॉकलेट देणार चॉकलेट देणार. काय झालं दुनियादारी. काय बोलतोयस तू मध्ये मध्ये. बरं एक चॉकलेट हवंय ना तुला. मग त्या आधी ना आपण ह्या शेंगा सोलायच्या. हा म्हणजे बघ ना खेळता खेळता अभ्यास करूया. हा हे बघ हे बघ शेंगा सोलायच्या अशा. हे बघ हे मटरचे बघ असं ओ उडायचं. मग त्यातले दाणे मोजायचे 1 2 3 4. बघ बघ किती झाले 5 झाले की नाही. 5 दाणे झाले की नाही. असे असे शेंगा मला मोजून दाखव तर मी तुला चॉकलेट देणार. आणि जर नाही केलं तर मग गोड गोड फटका देणार. मला नाही सोलतात. मी छोटा आहे ना. हो तू छोटा आहे. बर मला पण नका सोलू. आमचा चिनू सोलेल शेंगा. हा चिनू आहे. याचं नाव चिन्मय आहे. मस्त आहे. Say hi. हाय हाय बघ हाय म्हणतोय. ए चिन्मय तू शहाणा ना बोल. मी ना शहाणा म्हणतोय. ए तू सोडणार ना शेंगा. सोडणार की नाही. मी नाही सोडणार. मी नाही सोडणार. नाही म्हणतो. नाही म्हणतो तू. नाही म्हणतो. नाही म्हणतो. सोडणार की नाही शेंगा. सोडणार की नाही. सोलतो मी शेंगा. ए राजा तुझ्या शेंगा सोलून झाल्या ना की मला सांगा. तोर मी झोप काढते. तू शेंगा सोल. ठीक आहे. काकू मला पण निन्नी करायची आहे. काय करायची. निन्नी करायची आहे. काय काय निन्नी करायची आहे. खांडेकर हो खांडेकर. हे काय निंदी काय प्रकरण आहे. झोपणे झोपणे. निंदी म्हणजे झोपणे. काय हल्लीचे पालक बाबा तुम्ही मुलांना वाटेल ते शब्द शिकवता. झोपणे म्हणजे निन्नी. काकू काकू मी निन्नी करतो मग सोलू. हो तुला निन्नी कोलायची. हा. अरे च्छा काय म्हणतो चिन्मय तुला पण निन्नी करायची. बघ त्याला पण निन्नी करायची. आधी ना आपण चिन्मयला निन्नी करूया. हे बघ गा गा. हे बघ मी निन्नी करत तुला. ये झाली निन्नी.
जो 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 गेली या आता तुला निन्नी करी माझी निन्नी गेली. माझी निन्नी गेली, मी सोलतो. नक्की सोलशील? हो. शाबास. मग आता मी निन्नी करू थोडा हो. वेळ? तू झोप ढोले झोप. काय काय? डोले डोले मिटून झोप. कुठे दुनियादारी. काय बोललायस? काय नाही. मी जो जो करते हा. अंशू काय करतोस गुपचूप गुपचूप? काय खातोस? काही नाही, मला आईने थेपला दिला होता. थेपला दिलाय? हा. वा वा. ए, अंशू अंशू मी तुला गोष्ट सांगू? गोष्ट नको, मी थेपला खातो. नाही नाही, आधी गोष्ट ऐकायची आणि मग खाऊ खायचा. नको ना, मी थेपला खातो. अरे असं काय करतो? हे बघ, आपण ना गोष्ट सांगता सांगता खाऊ खाऊया. नको ना, मी थेपला खातो ना. अजून ऐकायचं नाही तर मग दुनियादारी. काकूचं ऐकणार नाही. ऐकणार नको शान माझं बा. ऐका माझी गोष्ट. एक असतं मांजर, वा वा. एक असतो बोका. बोका मोठा हमचा काय आवाज करतो वेड्या? कसा असतो आवाज बोक्याचा? आणि मग काय होतं माहिती का? त्यांना सापडतो लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. ए लोण्याचा गोळा. तर लोण्याचा गोळा समोर ते भांडायला लागतं, खूप भांडायला लागतात. मग तेवढ्या तिथे येतं माकड. ते काय म्हणतं की मी दोघांना सेम सेम वाटून देतो. माकड. मग ते माकड येतो, ते म्हणतो मी दोघांना सेम सेम वाटून देऊ. आता बघ, आता आपल्या गोष्टीत चिन्मय आहे मांजर, तू आहे बोका, तर मी कोण? लोण्याचा गोळा. फटका हवा तुला? नको. नको ना. आणि आपल्याकडे लोण्याचा गोळा नाहीच आहे. हो. आपल्याकडे काय? थेपला आहे. थेपला. हा बघा, आता हा थेपला मी तुम्हा दोघांना सेम सेम वाटून हा, देणार. चालेल. मग मी कोण? काकू माकड. अरे वा, काकू माकड. माकड थेपलासाठी झाली माकड. केली दुनियादारी. बरं 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 बरं, मी माकड आहे बघ. हा हे बघा, आता हा थेपला हे बघ, आता वाटून खाऊया. हे बघ, हा थेपला अर्धा तुला आणि अर्धा चिनूला, आहे की नाही? चिनूने जास्त झालं, मला कमी दिलाय थेपला. अरे अच्छा, असं झालं का? थांबा, आता मी चिनूचा थेपला खाते. हा. अरे बापरे, बघू. हा. अरे अंशू, होता तुझ्याकडे थेपला जास्त झाला आणि चिनूकडे थेपला कमी झाला. मी तुझ्यातला थेपला खाऊ? चालेल तुला? ठीक आहे. मरायला गेली दुनियादारी. मस्त बघू. अरे चा, अरे बापरे, आता चिन्मयकडे थोडाच राहिला. बघू बघू तुझा बघू. थांबा, मग चिनूचा थोडा खाते, म्हणजे तुझा सेम सेम होईल. आता सिमसिम आहे. नाही नाही, तुझा जास्त आहे. बघू बघू. हे बघ, आता बघू. अरे चा, परत गोळ झाला. थांबा, तुझा थोडा राहिला आणि चिनूकडे जास्त राहिला. आता चिनूचा खाते. हा एवढ्या तरी राहू दे ना ग, मला खायचं आहे. अरे ते ना, आता बघ ना, सेम सेम नाही, सेम आहे. मला एवढंच राहिलं का? असा हट्ट नाही करायचा, रडायचं नाही. रडत नाही मला ते. ए बा, रडायचं नाही. चिन्मय काही बोलतोय का? नाही, तो हसते माझ्याकडे बघू. मग हसतोय चिन्मय, तू हसतो तुझ्याकडे बघून. मग आता तुझा सगळा थेपला. अरे चा, चिन्मयकडे आता थेपलाच राहिला नाही. अंशू, तुझा थेपला चिन्मयला थोडासा देतोच, तो लोलतोय. एवढंच खायचं होतं मला. मी बघ, एक मिनिट. हा घे तुला आणि हा चिनूलो. पोट बोललो. हा पोटभर खा. मी लहान मुलाचा रोल करते म्हणून, नाही तर बोललो असतो. काकू, हा पोटभर नाही, हा पोटभर आहे फक्त. मरायला केली दुनियादारी. खा खा खा. खाल्लं की नाही? ओ गोतोडी. मला घरी जायचं. मला घरी जायचं. अरे अरे, असं रडायचं, हट्ट नाही करायचा अजिबात. मला घरी अरे जायचं. अंशू, असं हट्ट नाही करायचा. घरी जाणार. हे बघ, चिन्मय काय म्हणतो, त्याला पण घरी जायचं. घरी जायचं तुला? घरी जायचं सांगितलं होतं ना, आई वडील आल्याशिवाय घरी जायचं नाही अजिबात. फटका देऊ फटका. चल तिकडे कोंबडा हो.
हो कोंबडा. वा अंशू जायचं तुझ्या घरी अभ्यास करायचंय मला. अभ्यास बघ किती हुशार आहे अंशू आमचा गुणाचा. माझी आई पण हेच बोलते, अंशू आमचा गुणाचा, अंशू आमचा छान, मोठेपणी होणार महान. वा ए अंशू अंशू मी दुसरी कविता शिकू तुला. अंशू आमचा बुटका. मी नाही बुटका सांगून ठेवता. चिन्मय वाकाले फडका देऊ. अंशू बुटका. वा वा अंशू आमचा डुक्क. मी नाही डुक्का सांगून ठेवता. चिन्मय मारू दिला. अंशू आमचा डुक्का. बुधवार गुरुवार अरुण कदम त्याचा पार्टनर. कॅरेक्टर कॅरेक्टर करायचं मला. अरे. पहिल्या दिवशी एवढी मला भीती दाखवली अरुण कदमची. मला नाही करायचं कॅरेक्टर. मला नाही करायचं आहे. क्या बात है अंशुदा, तुझं बेरिंग वा वा, सुपर परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना की त्यांना कसं वाटला हा परफॉर्मन्स. अलकाताई. अंशू, मला तर तुझं हे बाळ फारच आवडलं आणि विशाखा कमाल आहे तुझी. बोका आणि माकड वगैरे ना सगळं एवढी धमाल केलीस. हळूहळू तो ठेपला तोंडात ठेवून ज्या पद्धतीने तू बोलत होतीस. आणि अंशू, तुझं ते दुनियादारीचं वाक्य मात्र खूपच आवडलं. मध्ये 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 तो लूप आपला सुरू होता. खूप एन्जॉय केलं खरंच, म्हणजे दिलखुलास हसत होते अगदी. पहिल्याच परफॉर्मन्ससाठी क्या बात. मकरंद दादा. मला स्किटची तर धमाल होतीच. ते लेखी बोले सुने लागे जे होतं ना तुमचं दोघांचं, ती केमिस्ट्री मला भन्नाट आवडली. या तुमच्या सादरीकरणासाठी इनामदारांचा परफॉर्मन्स कसा असावा तर तो असा असावा. क्या बात, ला जवाब. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येते पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस राऊत. बघूया नव्या पिढीच्या विनोदाचा हा नवा अंदाज. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काय 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 हे काय? तिकडनं जा ना. आणि मला इथनच जायचं असेल तर? मी थांबली आहे ना इथे. ए मी असाही जाऊ शकतो, कळलं ना? काय ग, स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स? पहिल्याच दिवशी बॅग भरतेस हा? काय कुठे सकाळी सकाळी बॅग भरून? ट्रेकिंगला ऑब्व्हियसली. ट्रेकिंगला? आपलं कॅन्सल झालं होतं ना? आपलं नाही, तुझं कॅन्सल झालं होतं. मी चाललीये. कोणासोबत? अंशू सोबत. तो बाईक काढतोय. अंशू? हो मग. मग तू पटल्या? तो काय चॉईस आहे त्याचा? पाय पोचतो का बाईकवर? ब्रेक मारायचा झाला ना तर तुला पाय लांब करावे लागतील आणि असे घसरत घसरत जाईल पुढे. हँडसम आहे तो. चिकणा म्हणतो आम्ही त्याला. आवाज बघितला का काय गातो? काय? SP बालसुब्रमण्यम. नाही, SP चं माहित नाही, बालसुब्रमण्यम नक्कीच आहे. त्याचे पाय टेकतात हा बाईकवरनं. तुला काय त्रास होतोय? मी त्याच्यासोबत बाईकने जाते म्हणून जळतीये का तुझी? मी कशाला जळू? मला काय, तू अंशासोबत जा नाही तर घनशासोबत जा, मला काय? आपण थोडीच लग्न केलंय, आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय. तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र आहे. तुला जायचंय तर जा. पण काय ग, हे छोटूला काय गरज आहे का एवढ्या लांब बाईक नाही, ट्रेकला? मला कळत नाही. सुरुवात एखाद्या स्पीड ब्रेकर पासून करायची ना. स्पीड ब्रेकर नको, पण सुरुवातीला सोसायटीचा एखादा कंपाऊंड, हा नाही तो चढायला सुद्धा त्याला 1-2 दिवस जातीलच. पण ठीक आहे आता सुरुवातीला. किती जळशील नाही का तू? दिसतंय असा पेटतोयस तू आतून. तुला म्हणलं होतं चल सोबत, पण नाही. आम्हाला असं तांगड्या बसरून फोनवर खेळत बसायचंय. डोंगरांवर चढायचं वय राहिलं नाही माझं आता. असा फालतू विनोद केलास त्यानंतर आणि वरनं स्वतःच हसलास परत. विनोद चांगलाच होता आणि बरोबर आहे ना. कशाला डोंगरावर वगैरे चढायचं, काहीतरी बालिश आहे. तेजा ऐक ना,
तुला ना मुळातच कुठलंच ट्रेकिंग नाही जमत अरे. हे पर्सनल होतं हे असं आठव आठव आठव. तेव्हा टायफॉइड मधनं बाहेर आलो होतो मी. नाहीतर यू नो हे असं नाही बोलायचं. हो माझा तेजा खूप शूर आहे, खूप शूर आहे. आहेच आहे मग. मी. ती शाल दे. कशाला? ए फालतू विनोद. अंशूला हवी आहे, त्याच्याकडे नाहीये. ए हड, काही शाल बिल देणार नाही मी. मला झोपताना लागते माहितीये ना तुला. आणि त्या अंशाला ही शाल काय, केळ्याची शाल सुद्धा देणार नाही. लायकी आणि बौद्धिक कुवत कशी एकाच वेळी दाखवता येते रे तुला. असू दे. नको देऊस एवढं काय. मी आणि अंशू एकच चलीत बसतो थंडीत. हे घे शाल घेऊन जा. फालतूपणा नको, हे वेगवेगळे बसा. अरे तुला लागते झोपताना, थंडी सर्दी बिर्दी झाली म्हणजे. मी गोंडपाट गुंडाळून झोपीन, पण ती शाल घेऊन जा, कळलं ना. वेगवेगळे बसा, फालतूपणा नकोय. आणि त्या अंशाला सांग, त्या अंशाला सांग अजून काही हवं असेल ना माझं तर ते पण घे म्हणून. माझं शर्ट, टॉवेल, चड्ड्या अजून काय हवं. प्लीज प्लीज तुझ्या चड्ड्यांविषयी तर काहीच बोलू नकोय आपण प्लीज. का? फाटून फाटून मच्छरदाणी झाली एका चड्डीची. ए हॅलो, त्या कॅरमच्या पॉकेटला लाव तुझ्या चड्ड्या. त्याला घरभर पडलेलं असतं रे. मी काय आता चड्डी घालणं पण सोडून देऊ का? भोकाची चड्डी घालणं सोड ना, नवीन घे. कधी घेणार, कधी घेणार? हा, आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा दुपार असते. तुझा शॉपिंग होईपर्यंत मध्यरात्र उजाडते. मी आपला काउंटरवर लटकवलेले सॉक्स आणि दाढी करायचे ब्लेड घेऊन येतो घरी. दाढी येते तुला? नाही तुझ्या एवढी नाहीये, पण येते आधी. आणि काय ग, अंशाला येते दाढी, मला सांगते दाढीचे जळका. चल. बघ ग जरा. ए बायको आहे का तुझी? उठ चल. अगं दारापासून तू जवळ आहेस म्हणून सांगतोय, बघ ना जरा. ओ ए तू पण खिडकी बसणं जवळ आहेस, टाकतोस का पटकन उडी? प्रिया कधीतरी लॉजिकल बोल प्लीज. आणि हे असं बोलायचं नाही माझ्याशी, मी नवरा नाहीये तुझा सारखं हिडीस पिडीस करायला. ए आपण लिव्ह इन मध्ये राहतोय, लिव्ह इन मध्ये, कळलं ना. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलंय आपण. ए हॅलो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं मला माहित नाही, पण माझ्याशी ह्या सीझन पासून चॅनलनं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केलंय. ऍक्टरचं. आणि एक मिनिट, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत म्हणजे तुमच्या एलिमिनेशन पर्यंत जेवढे स्किट करणार ना तेवढ्या मी एका आठवड्याला इंटरव्ह्यू घेतो. तर मला ना खूप काम आहेत, मी खूप बिझी आहे, पटापट कधी. एक मिनिट, तू आत कसा आला? हा, आम्ही दार उघडलं नाही ना. ही दाराची चौकट काय सेटवाल्याचा वेळ जात नव्हता म्हणून लावली? ए नवीन ऍडमिशन, इथे सेटवर ना कोणाला जाऊन विचारायचं, बनेचे विनोद हे चौकटीच्या बाहेरचे असते. आणि काय इथे जेवढे लेखक आहेत ना त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून कॅरेक्टर सुचतात. हो माहितीये, हा, मग? डिलेव्हरी बॉय, हा. कचरेवाला. नाही रे, कचरेवाला नाही केलं कधी. नाही 4 वाक्यानंतर त्याचा कचरेवाला. ठीक आहे ना, एवढं काय, पैसे दे चल. हे घे. ठीक आहे, 500. तुझा पर डे नको देऊ. वा वा बने वा. अरे ना, काय वा, तुझा पण तेवढाच आहे ना. काय रे, सुट्टे दे. हा देतो ना. सुट्टे दे का असतील तर. माझा काय संबंध? तू ऑर्डर केलाय. मग काय पैसे मीच भरायचे का? मग अरे घर आपल्या दोघांचं आहे ना प्रिया, असं काय करतेस? सो काय सो, हॉटेलात जातो तेव्हा आपलं दोघांचं बिल मी भरतो ना. उपकार नाही करत, बॉयफ्रेंड आहेस तू माझा. वा दीदी वा, एक नंबर. वा दीदी वा. दार उघडायला सांगितलं तर दीदी मधली फेमिनिस्ट जागी झाली, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल भरायला म्हटलं दीदीला बॉयफ्रेंडच लागतो. काय ऐसा कैसा चलेगा दीदी? त्याचं काय आहे ना दादाला लग्न पण नाही करायचंय, दादाला फॅसिलिटीज तर सगळ्या हव्यात, दादाला लिव्ह इन मध्ये इंडिपेंडेंट पण राहायचंय, पार्सल घ्यायला दादाला बायको पण हवी आहे. ऐसा कैसा चलेगा रे दादा? एक मिनिट, तुम्हाला डिलिव्हरी पण वेळेत हवी आहे,
तुम्हाला सुट्टे पैसे पण द्यायचे नाहीत आणि तुमचं स्किट पण मी उचलायचं आहे. ऐसा कैसे चलेगा? दे दो पैसा दादी दुदो. ते दे दो पैसा. हे लिखित आहे का रे हे दिदो दादी? चल ना दे ना लवकर. 2 मिनिटाच्या वर अभिनय वितळतो. दे. वाटलंच मला. दे का सुट्टे असतील तर. किती झाले? द्या 200 रुपये. थँक्यू. थँक्यू दादा. दादा बोलली. चले ये पटकन खायला. पनीर चिली मागवली आणि मी मस्त खिचडी पण टाकली. तूच खा तुझी खिचडी. आम्ही आता मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी लबाबदार कबाब खाणार आहोत आणि मग थंडगार लस्सी. आहा. याला काय फालतूगिरी आहे? म्हणजे तुम्ही तिकडे लबाबदार कबाब खाणार आणि मी इकडे ही लिबलिबीत खिचडी खायची? तिथे मस्त तळ आहे माहितीये. असं खाऊन झालं ना की छान त्या तळ्यामध्ये स्विमिंगला उतरणार. काय नाही बोल बोल बोल. अंशाला येतो पोहायला? गप्पी मासा समजून मोठे मासे खाऊन नाही टाकत त्याला? स्टेट लेवलचा स्विमर आहे तो. स्टेट लेवलचा रिकाम टेकडा आहे तो. रिकाम टेकडा. तरी सुद्धा ट्रेकिंगला मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. जा 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 जा. जाणारच आहे. आणि त्या अंशाला सांग ते तळ्यातले फोटो टाकू नको म्हणून फेसबुकवर. नंतर माझे मित्र विचारतात मला, ए भावा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना? फिरायला त्या अंशा बरोबर कशी काय गेली? आम्ही काय करायचं ते तू नको सांगू. तुझी अक्कल तुझ्या जवळच ठेव. फाईन. आम्ही काय करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मी येतो तुझ्यासोबत. चल. आता का आता का आता नाही. आता आम्ही दोघच जाणार. आता नाही यायचोस तू. अरे मी तुला हवा होतो ना. हा एक काम करू, त्याच्याकडे बाईक आहे माझ्याकडे बाईक आहे, आपण 2 बाईक काढू, 3 जण जाऊ. नाही नाही आमच्या दोघांचं ठरलंय. इतका वेळ तुला विचारलं. आता आमची डेट आहे. तुमची डेट आहे? हो. मग आपलं काय? ते डेट 1 दिवस आहे. तुला पुढे इयर्स आहेत. बट तू त्या दिवशी नाही गेला संयोगिताकडे? हा राहिला. वाटलंच मला. प्रिया अगं त्या दिवशी पाऊस होता, ट्रेन बंद होता, कुठे जाणार होतो मी? चल रे खोटारड्या. सगळ्या ट्रेन सुरू होत्या. बट ठीक आहे ना. आय ट्रस्ट यू. इट्स ओके. आता मी अंशू बरोबर चालली आहे तर तू कशाला जळतोयस इतका? हॅलो हॅलो मी काही जळत बिळत नाहीये. प्लीज जळतेस तू. नाही होच. परवा सय्यूकडे गेलो राहायला. किती त्रास झाला ग तुला? 22 मिस कॉल होते तुझे. 22. ओके फाईन. झाला मला त्रास. ऍटलिस्ट मी व्यक्त करते मला त्रास झालेला. तुझ्यासारखं नाहीये मी कूल आहे मी कूल आहे. मी कूलच आहे. चल खोटारड्या. बाबांना बरोबर बोलायचा. प्रॉब्लेम नात्यात असतो त्याच्या नावात नाही. मग काय नाव काही असो, लग्न असो, अफेअर असो, लिव्ह इन रिलेशनशिप असो, हे असं आपण एकमेकांसोबत राहायला लागलो की जेलसी आणि पॉझिटिव्ह होणारच आपण. पण स्पेस द्यायची म्हणूनच लिव्ह इन मध्ये राहतोय ना. थोडं अंडरस्टँड करू ना एकमेकांना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये ना? विश्वास. दॅट्स इट. म्हणूनच त्या दिवशी 22 फोन नंतर मी विश्वासाने झोपून गेले. का झोपले माहितीये? का? कारण मला माहिती तू किती आळशी आहे. परत पर्सन होतं यार. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. माझा सरडा नाही जाणार आहे कुंपणा पलीकडे माहितीये मला. आणि तुमचे सगळे चॅट्स पण वाचलेत ना मी. काय वाचलं? काय काय ती तुला तू तिला बबू म्हणतोस. अगं ते आपली भांडणं सांगतोस. अरे नाही ते आपल्या माझ्या तक्रारी करतोस. नाही ठीक आहे ठीक. इट्स ओके. इट्स ओके बिकॉज आय ट्रस्ट यू आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि हा माझाही खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो ना? हो खरंच खरंच. मग ही शाल ठेव ना तुझ्याकडे. आम्ही दोघं एका शाळेत ऍडजस्ट करू. बाय. प्रिया ए नीचा प्रिया. आणि टेक केअर. आणि आय ट्रस्ट यू बट आय डोंट ट्रस्ट अंशू. मी पण निघतोय. माझी सॅक
परफॉर्मन्स या मंचावरचा तगडा परफॉर्मन्स दिलात. मस्त जोरदार टाळ्या. विचारा सरपंचांना, त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स? अलकाताई? तेजस, प्रियदर्शनी, जराही नवखेपणा वाटला नाही तुमच्या ह्या पहिल्याच ॲक्टमध्ये. अंशूचा वापर तर फारच सुंदर केला. आणि म्हणजे एक तर लिव्ह इन रिलेशनशिपमधलं तुमचं प्रेम व्यक्त होत होतं त्या स्किटमधलं, आणि तरी कॉमेडीचा तडका तुम्ही कुठेही कमी होऊ दिला नाही. मस्त, ब्रिलियंट. जाणून घेऊया किती गुण मिळत आहेत. या बात, 10 गुण. मकरंद दादा, बनेला पण येता येईल का मला असं? याची देही याची डोळा पाहता येईल का? लिव्हिन आता जरी नव्याने आलं असलं, आमच्या जुन्या पिढीमध्ये ते माहिती जरी नसलं, तरी आता या नवीन पिढीमध्ये ते आल्यानंतर हे आशय तोच आहे. प्रेम हे शेवटी प्रेमच आहे, आणि त्याचा आशय तुम्ही इतक्या ठामपणे आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं मांडला, तर ते मला प्रचंड आवडलं. आणि पहिलं जी एक धडधड असते पहिल्या सादरीकरणाची, तिथपासून मला ती नेहमी प्रक्रिया फार इंटरेस्टिंग वाटते. पहिल्यांदा ती धडधड असते, डायलॉग आपण चुकू की काय, पहिला ब्लँक होऊ की काय, अशा सगळ्या दडपणासहित आपण एक जोरदार सादरीकरण करतो. त्यानंतर आपल्याला एक चांगली दाद मिळते. त्यानंतर ते झप असं उतरलेलं जे ते जाणवतंय तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि इतकं अप्रतिम सादरीकरण. तुम्हाला फार फार मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. मार्क गौण आहेत, पण तुम्ही जोरदार आहात. क्या बात, क्या बात है. सुपर हिट कॉम्प्लिमेंट. आणि मिळाले 11 गुण. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू बने. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहे अत्यंत निरागस, टॅलेंटेड, दाढीवाला विनोदवीर, ज्याचं नाव आहे विपुल काळे. आणि त्याच्या सोबत आहे गुजराती रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये उत्तम चाललेला असताना मराठीत काम करण्याचे डोहाळे लागलेला कुलदीप गोर. आणि या दोघांना साथ देतोय आपला पॅडी दादा. तिघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. फालतूगिरी आहे यार. या जजला यायला अजून किती वेळ लागणार आहे? मध्ये समोर बसलेत काय ते एक्स्ट्राज आहेत? नाही नाही, ते सुद्धा जज आहे. पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो. ओके. काय फालतूगिरी आहे यार. यार जजला यायला किती वेळ लागणार आहे? नुसते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे काय हे काय, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक. वा 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 वा. पहिलाच आठवडा, पहिलंच स्किट, तारीख खारीक असा बारीकसा विनोद. तुला अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील. खरंच मला खूप काम आहे तिथे. नाही, म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे, प्रचंड आदर आहे. म्हणजे मकरंद सरांचंच घे ना. ते गुजरातीचे छे म्हणजे ते मराठीचे. अच्छा. पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय. ओके. हा, केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजी. केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजीवरूनच बनवलंय ते. म्हणजे त्यावरून नाही बनवलं. अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले. ते तर सर आहे. अरे हो. आपलं कसं आहे, पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवणघेवण आहेच. ते आहे हो. आणि खरं म्हणजे सांगू का, हा. हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना, ते इंग्लिश फिल्म्स वरनं बनवतात. काय सांगतो? हा, आम्ही तिथे जाऊन प्रयोग करतो ना, तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात. ए आम्ही बनवूचे आता तमारीचे. हे नाही ठीक आहे रे, पण टॅलेंट आहे रे. नाही ते तर आहे. आणि तुमचं भारी आहे रे. रोकडा बिकडा एकदम कवर भरलेलं म्हणजे. प्रयोग कुठे कुठे होता? म्हणजे एकदा मुंबईत ओपन झाला हा की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दुबई, केन्या वगैरे. अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो. तुम्ही पुण्याला जातात तसं. नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात. म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात. हा, कुठं? चंद्रपूर, यवतमाळ, अरे गडचिरोली बाप. आणि डायरेक्ट साखर कारखाना. एकदम जेटलॅग्ड वाटत असेल ना? नाही बसलेच वाटत. नाही ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो. अच्छा. आणि अगदीच मूड झाला तर गोवा. सगळी सोय असते. दौरा म्हणजे धमाल असते. बघितली तुमची धमाल वगैरे. नाही आम्ही तुमचे पण फोटो पाहिले ते दौऱ्यातले. ते नाही का असे फोटो काढतात. ते मागे काय असतं ते
ते ब्रुकलिन ब्रिज, आयफिल टॉवर, लंडन आय. एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही. आम्ही फोटो नाही काढत, मग? आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो. हो का? थिएटर मधला संडासाचा नळ गळतोय, अरे खुर्च्या तुटल्या, शा, 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 शा. नट रंगमंचावर आलाय पण पडदा काय सरकत नाही, शे. एसी बंद आहे. हा पण समाधान खूप आहे, खूप समाधान आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे. आमच्याकडे धन आहे. नाही म्हणजे आमच्याकडे धन आहे, हा, त्यातच समाधान आहे. अरे वा, हे पण घेण्यासारखं. करा स्किट करा. चला आता बस झालं का? स्किट करा. तर मी काय म्हणत होतो, लगेच कॅरेक्टर पकडलं रे. मराठी रंगभूमी. अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत. आमच्याकडे कॅरेक्टर सोडून बाकीचं सगळं पकडतात. नाही, मी काय म्हणत होतो, हा बोल. तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसा रे? मारू ट्रान्सफर झाले छे. आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आला. हो. हा? तुम्हाला सांगतो मंडळी, या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो. हा गुजराती दिसतोय ना, हवामान खात्यात अधिकारी आहे. बोला आता काय बोलायचं. या भारतातला नागरिक आहे मी कुठल्याही प्रांतात काम करू शकतो. अरे तू महाराष्ट्रात काम करतो म्हणून नाही मारत आहे, तू हवामान खात्यात काम करतो ना म्हणून मारताय. जा तुम्ही त्याला मारायला बाळा हा फिरतोस काय? चल घरी जा. चल. सॉरी जज आहे मी. जज या कोर्टाचा मी जज आहे. जज जा तिकडे जागेवर. ऑर्डर. जज आहे मी जज आहे या कोर्टाचा. दाढीवाला पेंग्विन वाटतोय. ऑर्डर. हे बारक्या, असं जजच्या टेबलवर नाही चढायचं. सॉरी जा जजला बोलू. जा. हो सॉरी मी जज आहे. एक्सक्यूज मी मी आहे जज. एक्सक्यूज मी आहे जज. आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज. पंक्ती अगर पसंद आहे तो ठोकत आली. आणि डोके में गई तो दे दो गाली. मला सांग की हा माणूस कोण आहे? एवढे सगळी माणसं याला मारायला आली. कोण आहे? कोणा? जज साहेब मी सांगतो, हा? हवामान खात्यात अधिकारी. ओहो Yes, thank तर you. तू हवामान खात्यात अधिकारी आहे. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण तू सापडला नाहीस मला. वा. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण सापडला नाहीस तू मला. बात है. तुझ्या मारू नका मला, मारू नका. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. काय मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. मग त्यांचं काय इथे? म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का? त्याचा काय फायदा होणार नाही. अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं बघ काहीच झालेलं नाहीये. कळलं ना? इथे भाचा पुतणे असल्याने काही होत नाही. इथे स्वतःलाच मारायला लागतं. तू मेला घेऊ नका. आपण याला कायद्याने धडा शिकवूया. अरे येडायस काय तू? त्याने काय नाही होत. लय वेळ लागतो त्याला इथल्या इथे आत्ताच्या आत्ता धडा शिकव. असं काय करताय? अहो जज साहेब, निकाल लावणं तुमच्याच हातात आहे ना. जज आहात तुम्ही. हे काय कर? सॉरी मी आहे जज. वा. ही कविता नाही, ही आहे फॅक्ट. नाही ह्याला मी आता शिक्षा सुनावणार. मी ह्याला आजन्म पुढचे 7 जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. काय एवढंच? कमी झालं मग काय? जर अजून कठीण पाहिजे खतरनाक. अशी डेंजर पाहिजे ना? रखरखीत. त्याच सोबत शिवालीचं टोनेशन सुधारायची मी शिक्षा देत आहे. तुमच्या पाया पडतो जज. एवढी कठीण शिक्षा नको. मी 12 जन्म सश्रम कारावास भोगेन. शिवालीची मोनोटोनी ब्रेक करणं नाही अशक्य. पण तुम्ही मला शिक्षा का देतायत? मी काय केलंय? कारण तू खून केलाय. सू त्या कोणच जाऊन करायची.
जज साहेब प्लीज. तर माझा याच्यावर पहिला आरोप आहे की ह्या माणसामुळे हा? बोल बोल, एवढा पॉज घेऊ नको. एवढ्या पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन. या माणसामुळे माझं लग्न मोडलंय. यू आर गिल्टी, यू आर गिल्टी. एक मिनिट माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं. हो जज साहेब हो. म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेअर होता. नाही म्हणजे त्याचं काय झालं जज साहेब, माझं ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं. ऑब्विसली. पण त्यामुळे झालं काय, माझ्या होणाऱ्या बायकोला एक दिवस एक्स्ट्रा मी आलो विचार करायला. आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. तुम्ही हसताय. That's all, नंगा. तुझी बायको पळून गेली यात आमचा काय दोष. गेली ती निघून, गेली ती निघून, मंडप उघडा झाला, चूक कोणाची कळलेच नाही मजला. गेली ती निघून, मंडप मोकळा झाला, चूक कोणाची होती कळलेच नाही मजला. मग विचारांती मला कळले की हवामान खात्याचा अंदाज चकला, हवामान खात्याचा अंदाज चकला. क्या बात है टकला. अरे जज साहेब मी तुमचं हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांगा. नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला, कवितांचा कार्यक्रम आहे का. कविता करायच्या करा करा करा. एक काम कर ना, गुच्ची दे गुच्ची दे. जज जज आहे ना मी. बघा, जज्जे वांछिले तोते लाओ, मी आहे जज्ज. सॉरी सर, पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील गोत्यात आला हो. ते कसं काय. त्याचं काय झालं जज साहेब, बसा बस बस. त्याचं काय झालं, माझा भाऊ आहे शेतकरी. बरं. मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे, मग त्यांनी पेरणी केली. बरं. पण पाऊस काय पडलाच नाही. केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली. यू आर गिल्टी, यू आर गिल्टी. हवे आ વધારે થાય છે. काय 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 काय. हवे आ વધારે થાય છે. हे बघ, इथे वधारे बिधारे काय चालणार नाही. आज नगद उद्या वधारे. हे बघ, हे कोर्ट आहे. इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलं नाहीये मी वधारे बिधारे करायला. हे अति होत आहे आता, असं मी गुजरातीत बोलतो. सॉरी सॉरी सॉरी. आणि आम्ही परत परत शक्यता वर्तवलेली हा या 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 आठवड्यात पाऊस पडणार आणि पाऊस पडला देखील. नाही नाही मला मान्य आहे जज साहेब, पाऊस पडला. पण त्याचं काय झालं, माझ्या भावाला वाटलं हे पुन्हा टेपा लावतायत म्हणून त्याने पेरणी केलीच नाही. ऐका ना जज, ऐका ना, कसे चुका तर शाळेतल्या मुलांकडनंच होतात ना, आणि आमची ही वेधशाळाच आहे ना. व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ऍडिशन घेशील ना तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेन ना मी तुला इथे. व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो. आम्हाला एक ऍडिशन तरी घेऊ द्या. मायला या सम्याच्या काय चला उठा. कोर्ट मध्ये असं बसायचं नाही, कोर्ट मध्ये उभं राहायचं, सगळ्यांनी उभं राहायचं. चला, मी जज आहे, जज आहे मी. चला. हा, या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं हा प्रश्न तुम्ही विचारता. हो, आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात. आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं. म्हणजे दारुडा कसा बारमधनं बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो. पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बारमध्ये शिरणार हा अंदाज लावता येतो का. मग मुद्द्यावर लक्ष द्या ना. कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कधी वादळ असतात, कधी नसतात. कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो, कुठल्याही शहरांवर देत नाही. आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ना इम्प्रोवाइज होतो एखाद्या स्किट सारखा. आणि हा अंदाज चुकतो त्यात मेन कारण काय माहितीये, आमचं हे हवामान खातं नाही. आपण माणसांनी केलेल्या चुका, ग्लोबल वॉर्मिंग असो, वृक्षतोड असो, प्रदूषण असो, या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झालाय. कळतंय का तुम्हाला. मला सांगा, पूर्वी केरळला पाऊस पडला की 7 दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही. पडायची ना. मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही. यायचा ना. मग हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा, बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा. ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो. आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी, आमची गरजच नव्हती. शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आत्ता पाऊस येणार, आणि तेव्हा पाऊस यायचा. मग हे सगळं कुठं फसलं आणि का फसलं
કેમ ફસાયું આ? હો હવામાન છે ને એક શુદ્ધ પ્રકૃતિના માણસ સરખો હતો. આપણે એને બેવડો બનાવી દીધો છે, બેવડો. ઓ હે નિસર્ગ, આ નિસર્ગની એટલી ઓઢાતાણ કરી છે આપણે કે એક મશીન પણ એનો અંદાજ નથી લગાડી શકતો. તમે જ કયો ને મેં જ કહો કયો ને. पण काय केहो मी आता मला सांगा. काय एक मित्रा लक्षात घे, काय तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय, त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे. तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित ऱ्हास केल्यामुळे निमिषचा नृत्य दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुमचं तुमच्यासोबत स्किट करतो ही काही कमी शिक्षा आहे? मस्त गुजराती मराठी अशी छान भेळ आम्हाला चाखायला मिळाली. मस्त झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. अलकाताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान. पॅडी, मी तर तुझी फॅनच आहे. मस्त टायमिंग, खूप छान, मजा आली. आणि कुलदीप, मला असं वाटतं की कलाकाराला जात धर्म भाषा याचं बंधन नसतं हे तू दाखवून दिलंस. विपुल, एकदम ईज होती अभिनयात, खूप मजा आली. तुम्ही खरं तर पहिल्यांदाच स्किट करताय हे वाटतच नाहीये. अप्रतिम छान. मार्क्स देते मी तुम्हाला 11 गुण. मकरंद दादा, तू कुलदीप, तुला आधी सांगतो की भाषेच्या पलीकडे फक्त टायमिंग महत्त्वाचं असतं. त्यामुळे भाषेला आपण जोरदार करण्याचा प्रयत्न केला तर ती गडबड होते. आपलं टायमिंग हुकलं नाही पाहिजे एवढं. हळूहळू बोललास तरी काही फरक पडत नाही. ते एकदम गतीनं बोललं पाहिजे असं काही महत्त्वाचं नाही आहे. तू ज्या पद्धतीनं ते तडफदारपणे तो कंटेंट मांडला किंवा तो आशय मांडला ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त भावलं आम्हाला. आणि विपुल, तुझी त्याला साथ उत्तम होती. आणि तुमचा इनामदार एकदमच डेंजर होता. म्हणजे तो 26 वर्षापूर्वी कधीतरी त्याने एक प्लॅनचेट नावाची एकांकिका केली होती. त्यातला मीडियम जो त्याने केला होता, 30 ऊर्जा आणि 30 शक्ती आजही त्याच्यामध्ये आहे. आणि तसंच तुम्हाला त्याने आज सातत्याने तो आशय आणि विषय हलता ठेवला आणि त्याच्या विनोदाने ते साधून घेतलं. खूप शुभेच्छा. बहुत बढिया. जाणून घेऊया गुण. वा, मिळालेले आहेत 10 गुण. खूप चांगले मार्क्स मिळाले, खूप चांगल्या कमेंट्स मिळाल्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. सरपंच, मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आज या सगळ्या नवीन हास्यवीरांचा हा पहिला एपिसोड होता. हा एपिसोड, त्यांचे परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटले? प्राजक्ता, मी ज्या हेतूने आले होते की मला खरंच दिलखुलास हसायला मिळणार, माझा हा हेतू तर आज साध्य झाला. आज या गावात सरपंच म्हणून मी डिक्लेअर करू इच्छितो की हे जे खुर्द लोकांनी आणलेली हास्य जत्रा आहे आमच्या गावाकडं, ती अतिशय महत्त्वाची आणि मौलिक अशा पद्धतीची होती. गावकऱ्याचं सगळ्याचं मनोरंजन झालं, कुणाला जांभया आल्या नाहीत, काही नाही. आणि मुळात जे काही सादरीकरण झाले त्याविषयी मला सांगताना असं मनापासून सांगावं असं वाटतं की विषयाला धरून सगळे विनोद होते, विषयाला धरून सगळे स्किट होते. उगाचच घेणं देणं, अडाण्याच्या खिशाला 2-2 पेनं अशी अवस्था नव्हती. आज आम्ही खुर्द पाहिलं, उद्या बुद्रुकही पाहू आणि घेऊ पाहून.